2 दिवस, हजारो किलोमीटर्स. तर आपण इथे स्टे घेतला होता काल. आता ब्रेकफास्ट पण केलेलं आहे. तर वाजलेत 9 आणि आहे 485 किलोमीटर. तर चला. दिवस तिसरा आणि आता आपण इथून निघालो डायरेक्ट शिमलाकडे. तर शिमला आपल्याला इथून आहे 485 किलोमीटर. तर दुपारपर्यंत आपण प्रयत्न करू पोचायचा. स्टे भारी होता, AC रूम होती, भारी होतं. तर चला आपण 9 वाजता निघतोय आज पण. चलो निघूयात. तर सुप्रभात मंडळी. आता आपण निघालो आहे शिमलाकडे, जे आपल्याला आहे ऑलमोस्ट 485 किलोमीटर. तर बघूया ट्रॅफिक किती लागतं आहे. ट्रॅफिकवरती डिपेंड आहे आपण किती लवकर पोहोचणार आहोत. आत्ता तर 9 तास दाखवत आहे. आपल्याला अजून फ्युएल पण भरायचं आहे. फ्युएलचा काही प्रॉब्लेम नाही आहे. लाईक 112 रुपये लिटर मिळत आहे, पण चालू आहे. आत्तापर्यंत तर काय प्रॉब्लेम नव्हता. शेवटचं पेट्रोल मी 112 रुपयांनी भरलं आहे. वृंदावन इथून 10 किलोमीटर आहे, जवळ आहे इथून. आपण येताना प्रयत्न करू जाण्याचा. आता आपल्याला घाई आहे पुढं जायची, त्यामुळे आपण येताना बघू. हा पंप इथंच भेटलेला आहे, तर आपण पेट्रोल टाकून घेऊ. फुल केलं की आपल्याला दुपारपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. भैया थोड़ा सा आगे हो जाओ. फुल करना है. फुल कितना है लीटर? 96 लीटर. कैसा लीटर है? अरे बहुत सस्ता है यार. डालो. हाँ, दिल्ली में रेट नहीं बढ़ेगा अभी? कितने बढ़ा है? 4 रुपये. हमारे उधर अब तक तो 112 से भर रहा हूँ मैं. कब तक? धीरे धीरे होगा ये. कभी 2 रुपये बढ़ जाते हैं, कभी 1 बढ़ जाता है. देखो ये बस 50 करो. 50 2 रुपये बढ़ गए अभी. तर पहिल्यांदा आज स्वस्त मिळालं पेट्रोल. 98 रुपये लिटर. टाकी फुल झाली 1050 रुपयामध्ये. मी इथं प्रेफर करा पेट्रोल भरायचं. हे आहे ग्वाल्हेरपासून थोडं पुढं जाटमध्ये. की 14 रुपये वाचले आपल्यापेक्षा. काही ठिकाणी 12 रुपये, काही ठिकाणी 114 रुपये. तर 14-15 रुपये वाचले एका लिटर मागं. भतियामध्ये पेट्रोल पंप तो. म्हणजे या एरियामध्ये पेट्रोल स्वस्त आहे. तर सकाळी राईड करताना खूप भारी वाटतं ॲक्च्युली. रिलीफ असते, एक स्ट्रेस सगळा निघून जातो. आता आपण 480 200-300 किलोमीटर परत कवर करतो आहे. त्यामुळे दिल्लीत फक्त ट्रॅफिक लागलं नाही पाहिजे. आउटरला दिल्ली आउटरवरून चाललो आहे आपण, पण तरी ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे. चहुमाहन काहीतरी नाव आहे, कळत नाही आहे, दिसत नाही आहे. SKS इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज आहे.
तरी बरेचसे ट्रकवाले इथं ट्रक ट्रान्सपोर्टेशन. रस्ता त्यांनी त्यांच्यासारखाच बनवला आहे, एकदम रेल्वे ट्रॅकसारखे खड्डे पडलेत. एक ट्रॅक तयार केला त्यांनी त्यांच्यासाठी. पाठीमागं रस्ता बघितला आपण. तर आतापर्यंत तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आता आपण चाललो शिमलाकडे 476 किलो. तर अशा प्रकारे आपण आता दिल्लीमध्ये पोचलोच. दिल्ली मेट्रो 80 किलोमीटर राहिले अजून. तर आताशी आपण आहोत दिल्ली मेट्रोजवळ. 2 स्टेशन येऊन गेले आत्ता दिल्लीचे. तर दिल्ली स्ट्रेट आणि ओल्ड फरीदाबाद काय जायचं नाही आपल्याला. तर दिल्लीलाच स्ट्रेट. थोडी गरमी जास्ती आहे पण पोचून जाऊ आपण 2-4 तासात. टिरी ट्रॉक काय आहे. आपल्याला कोणत्याच सेक्टरला जायचं नाही, आपल्याला दिल्लीकडेच जायचं आहे. त्यामुळं कीपिंग स्ट्रेट. अरे काय स्पीड ब्रेकर आहेत. टोल लेट नो कॅश. टू व्हीलरसाठी नो टोल. याहू. टू व्हीलरवाले इथून कुठून घुसतात. ह्यातून गेला आहे तो. ओके. निर्देश आश्रम स्ट्रेट. आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे. मस्त आहे दिल्ली. जबरदस्त. काय मस्त वाटतंय. ब्रिज तर काय. सरिता विहार. जबरदस्त सरिता विहार. हां ट्रॅफिक आहे थोडंफार पण तरी बरं आहे. एवढं नाही आहे, नाही तर 4-5 तास इथंच गेले असते. दिल्लीमध्येच. इंडिया गेट जे दिल्लीमध्ये येते. दिल्लीमध्ये तशी आपण बाईक पहिल्यांदाच चालवतोय. फर्स्ट एक्सपिरियन्स. पण याआधी कधी दिल्लीमध्ये बाईक नाही घेऊन आलो. इथं पेट्रोल 99 रुपये आत्ता बघितलं. वाव. जबरदस्त. हो वरतून ट्रेन पण चालली. नाइस. क्या हुआ आज धूप के लिए मैं भी वही ढूंढ रहा हूँ. आई एम ऑल्सो फाइंडिंग द सेम थिंग. देर इज नो शैडो. ये इसके नीचे रुकना पड़ रहा है. Yeah. So where are you traveling? I am leaving today through this one, Spiti Valley. Oh, you are going through Spiti Valley. The Spiti Valley. Okay. I am going to Spiti. Spiti? Solo? Yes. I am also. So from Tamil Nadu. I am from Pune. Pune, Maharashtra. I am from Coimbatore. So you drive from there. Coimbatore. How much days? Now it is about 3,000 kilometers. Oh, so almost 4 days. Almost 4 days.
There's no this thing. I've taken some 15-20 days. Leh, be there in Leh, and from there I'll go to Srinagar. So via Srinagar you are going back. Srinagar and then Jammu, Okay. Delhi, and again I'm planning to go to this northeast. If I Bro, you have very long ride then. Yeah. I go cross country also, the other bike. Okay. There's no option, no. Something happens. Something happens, yeah. Maintenance is required. And that temperature is too high. Very, very. 40, 50, it's showing 51. 51. So I'm What's the CSD? Acha, same. same. 51. 51 is not cool, man. I have to. Even map got closed. With these gadgets, It is. it's like literally you're in your van. It is going to shut down now. Too hot. Now this thing is not broken. Oh, So third time. So I've made it. directly. So I have reached today only. So I am planning to reach apart from Shimla, like ahead of Shimla somewhere inside in the Spiti circuit. Spiti side is good. Yeah, The regular one. You can go this way. Shimla, Narkanda, yes. Chitkul. Yes. Chitkul even. And this Tabu, Kaza. Tabu Kaza, then Shimla. You can otherwise you can take the inner Spiti one. Inner Inner Spiti. and then reach Leh. Oh. It's a remote one. No, I don't want to go Leh. I have done Leh. But you have to. You can try this inner Spiti. Okay. It's little bit going solo is not good. Not good. But anyway, not No. dangerous place also. But you can explore them. I am just traveling 50-60 kilometers daily in Spiti. Oh. So just because of solo. I don't want to take risk because if anything happens, no one will be there. So that's the only problem. So like Tabo, Nako, Kalpa, then Chitkul, and then upward with Kaza, then Losar. This all I have taken stops like 80-90 stop. Explore and stop. It's better because last time when we went to Ladakh, my like it got punctured. So that time we have 15 people, so it was easy to make it. But now I'm solo, it is very hard. So like But generally going solo is something different. Yeah, I traveled in 2 days till here. But if we have second day. yes, we will take some ride. Because waiting here is also risky. Waiting here also is risky. Yeah. Bikes are there from. Let's go. दिल्ली मागे पडली होती, पण उन्हाचा तडाखा अजूनही पाठ सोडायला तयार नव्हता. हेल्मेटच्या आत घाम वाहत होता आणि प्रत्येक किलोमीटर सोबत थकवा वाढत होता. शेवटी एक छोटासा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला, कारण कधीकधी प्रवासात वेगापेक्षा महत्त्वाची असते स्वतःला थोडी विश्रांती देणं. सो आपल्याला एक
कोइंबतूरवरून एक मित्र भेटलेले आहेत जे सुद्धा स्पितीकडेच चाललेत. आता ते शिमलापर्यंत आपल्यासोबत राहतील. तर आपल्याला एक मित्र भेटलेला आहे. कोइंबतूरवरून ते 15 दिवस झालं ट्रॅव्हल करत आहेत. तर ते आत्ता इथं पोचलेत. तर आता आम्ही दोघं शिमलापर्यंत आहोत सोबत, हळूहळू. कारण की टेम्परेचर खूप भयानक आहे. 40-41 डिग्री सेल्सिअस कमी नाही आहे. त्यामुळं आम्ही थोडा ब्रेक घेतच चाललो. सो पाणीपत राहिले 15 किलोमीटर, कर्नाळ 50 किलोमीटर्स आणि शिमला आहे 276 किलोमीटर. कैसा है पेट्रोल? 2 रुपया हो ना, वही मैं इधर का देख रहा हूँ. पेटीएम मना का था. स्कैनर है ना, फुल करो. हाँ वी आर स्पीति वैली. Okay, City Valley, स्पीति वैली, लद्दाख साइड. Ladakh side. So how many hours from here now? Around, it's showing around 4-5 hours. 4-5. Coming from Pune. Pune. A long drive. Entry. Rest. You're here. And I'm just asking you. It is okay for me. Some 5 minutes in. पुणे से. नागपुर से. Okay. Oh, we are not driving out from Nagpur. So yeah, I saw that, but तो यहाँ किधर, शिमला में? सोलन. Okay. He's got a Tamil Nadu registration. Yeah, I met him here only. Okay. So he is also going to my way. Okay. So he said we both will go now. He's coming still From further. Coimbatore, yeah. You are coming from Chennai, huh? Coimbatore. From Coimbatore. 15 days he is traveling, man. 15 days. Yeah. 15 days. Till my heart says it. Till man. थँक यू. सेम टू यू. तर मंडळी, तुम्ही आत्तापर्यंत पाहत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि काहीच माहिती जर हवी असेल तरी पण कमेंट करा आजच्या दिवसाची. मी नक्की प्रयत्न करतो तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. आणि आजच करा कारण की आज आपण शिमलामध्येच पोहोचणार आहे. उद्या परवापासून नेटवर्क असेल का नाही माहिती नाही. तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा. सो समर वेकेशनमध्ये मस्तपैकी एक ज्यूस, अर्धा लिटर ज्यूस पिल्यानंतर आम्ही निघालो एक छंदी. तर ऑलमोस्ट आम्ही कवर करतोयच. आपल्याला घ्यायचं इथून राईट. शिमला दाखवते राईट. आपल्याला जायचं शिमलाकडं. Oh, I know this place. गाडी फोडूनच उचलली होती. सेफ एक्सप्रेस इथंच आहे. हाच मॉल तर फिरायला आलो होतो 2023 मध्ये. यस, आय रिमेंबर दिस प्लेस. यस. सो हाच तो मॉल आणि आम्ही स्टे इथं पुढे घेतला होता. तर आपण जी जर्नी 2023 मध्ये सुरू केली होती इथंच कुठेतरी इथे हॉटेल. आप
अपने को चढ़ा है जोश अभी. शिमला आज देखने का ही है. आज शिमला आपल्याला बघायचंच आहे. त्यामुळे आता गाडी पळवायला मजा येणार आहे. 2-3 दिवसाचं फ्रस्ट्रेशन डायरेक्ट थंडीत गार होणार आहे. एक्साइटमेंट. क्लाउड नियो हायवेज. थोडीफार गर्दी. ओ सिलेंडर काका हळू हळू. वेलकम टू हिमाचल प्रदेश. वेलकम टू हिमाचल प्रदेश. Welcome to Himachal. The climate is totally changed. Yeah. Exactly. तर हिमाचल प्रदेशमध्ये तुमचं स्वागत आहे असं लिहिलं पाठीमागं. Completely I saw that board and just and it's like in evening time, so we are like getting more good views. Right time. आणि मग रस्ता बदलायला लागला. सरळ हायवे मागे पडू लागले आणि समोर सुरू झाले हिमाचलचे वळणदार रस्ते. 2 दिवसाच्या उकाड्यानंतर थंड हवा चेहऱ्यावर आदळत होती आणि प्रत्येक वळणानंतर समोर उघडत होतं एक नवीन दृश्य. कुठे खोल दर्या, कुठे ढगामागे हरवलेले डोंगर, तर कुठे क्षितिजापर्यंत पसरलेली पर्वतरांग. See the views. बाईक चालवत होतो, Wow, प्रत्येक टर्नला एक पण वेगळी मन story आहे. वारंवार आजूबाजूला निसर्गात Very हरवत nice. होतं. तर तुम्ही मला नक्की सांगा कसं वाटतंय आता. आपले ग्लोव्ज राहिले बागेत. पुण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता खऱ्या अर्थाने पर्वतांमध्ये पोहोचला होता क्लायमेट डायरेक्ट चेंज झालं आणि पुढे काय दिसणार आहे याची उत्सुकता प्रत्येक किलोमीटर सोबत वाढत होती. वंडरफुल. वो पहाड़ देख रहे हो, उस पे घर बना है. प्रत्येक टर्नला तिथे एक मस्त घर बनवलंय. दिसतंय का तुम्हाला? The Solan Gold. Now it's a good area to record. शिमलामध्ये तर अजून व्ह्यूज बदलणार आहेत. चुकीच्या जागेवरती ट्रक अशा पद्धतीने. शिमला 36 किलोमीटर. From where to? Full turns. The climate is changing and changing, bro. संध्याकाळ जवळ येत होती आणि प्रत्येक वळणानंतर पर्वत अजून भव्य वाटत होते. थकवा होता, पण त्यापेक्षा जास्ती होती उद्याच्या प्रवासाची उत्सुकता. कारण पुढे उद्या काय दिसणार आहे याची कल्पनाच नव्हती. कितना है? हाँ, इधर ट्रैफिक नहीं है ना? हाँ, कुफरी. तो वो तो राइट ले लेंगे. क्या
bag, something, a bag like this also I have, the backpack. Okay. I'll put it in that and I can just buy. We can take it, we can wrap it up in our hostel Yeah, yeah. perfectly. Yeah. क्या आवाज सुनना है? इतना आवाज बस उसको चॉकलेट नहीं दिया क्या? खाया? फुल ट्रॅफिक ब्रो, फुल ट्रॅफिक. आता क्लिअर झालंय ट्रॅफिक. फुल ट्रैफिक सा सीन है. ये कुछ इथं कुठं थोडेफार 2 दुकान आहेत, 3-4 दुकान आहेत, ज्यात 2-4 दुकानात भाजी मिळते. शिमलामध्ये. नारकंडा इथून 66 किलोमीटर आहे अजून. पण आजचा स्टे आपला कुफरी, त्याच्या थोडा अलीकडे आहे. पण जाम जबरदस्त आहे. So this is the way how traffic. What a view, man. So finally we are on top of the city. आपण सिटीच्या टॉप वरती आलोच आहे. हो, इकडे ब्रिजचं काम दिसतंय. Oh my god. What is this view, man? Yeah, this is रामपूर टनल. ह्या टनलमधूनच आपण कुफरीला पोचतो. म्हणजे हाच रोड स्पितीला पण जातो. हो ग्रँड ऑल्टो. नो व्यू 800 मीटर्स. ट्रॅफिकमुळं थोडी गल्लत होती डायलॉग्समध्ये. वंडरफुल. सो आपण कुफरीला टर्न घेतलेला आहे. कुफरी आहे थोडं चढ आहे बऱ्यापैकी. अजून कुफरी राहिलं 10 किलोमीटर. पोलीस बॅरियर 100 मीटर्स अहेड. धन्यवाद. शिमला संपला वाटतं इथं. पाहिजे कुफरी इतरी ना. रस्त्याचं काम चालू आहे. गाडी सेकंड गिअरवर पण चढत नाही, एवढं वजन झालंय. लो अँड टॉर्क डायरेक्ट लो झालाय. लोच्या पण लो झालाय. क्लायमेट चेंज. थंडी वाजत आहे भाई. थंडी वाजत आहे. झिगझॅग रोड्स आहेत. ट्रॅव्हलरवाला तर डायरेक्ट कसं चालवतोय एकदम. गाडी तिसऱ्यावरती पण चढत नाहीये, दुसऱ्यावर पण चढत नाहीये वजनमुळं. डायरेक्ट फर्स्टवर यावं लागतं. -1 गिअर पाहिजे होता याला.
फर्स्ट गिअरवर पण चढत नाही गाडी, एवढी हे झाली वजनामुळं. बहुतेक वजनच का एअर सप्लाय बरोबर होत नाहीये. लेट सी टुमॉरो. ओहो या वी हैव टू टेक दैट बैक. कुफरी इधर जात, कुफरी लंबीदर. लंबी धार इसी हाईवे को पकड़ो आप. कम हाँ. से कम आप जाओ 2 किलोमीटर. हाँ तो उसके लंबी धार अभी हाईवे. उसके आगे हाँ कम से कम आप जाओ यहाँ से 3 किलोमीटर. 3 2.5. ये सीजन होता है क्या इधर का? ओके ओके. सो फायनली फ्रॉम दिल्ली's टेम्परेचर जवळपास 50 ते 41 ते 50च्या मध्ये टेम्परेचर होतं तिथं आसपास. आम्हाला थांबावं लागायचं. आता इथं झालंय टेम्परेचर 27 आणि इथलं टेम्परेचर असेल मे बी 28, 29, 30 किंवा कमी, त्याच्यापेक्षा कमी, थोड्या वेळाने कमी होईल अजून. तर मुद्दा असा आहे की ह्या टेम्परेचरमध्ये फरक पडलाय. आता वाजायला लागली थंडी एकदम भयानक. हॉस्टेल राहिले 1 किलोमीटर. वर तर नाही ना नाहीतर एवढ्यावरच गाडी चढाईपर्यंतच अवघड होऊन जाईल. इट्स समवेअर हिअर. somewhere here. Gullu Cafe. Is it Stirling? Himachal. So finally we have reached Zostel. Yo! So this is what it's look like. Hillview, Zostel. Yes. बहुत दूर बनाया होटल. 13-14 किलोमीटर आना पड़ा मालूम है क्या इधर. सुबह का व्यू जबरदस्त रहता है क्या? फिर तो ठीक है. Finally we reached. Somehow we reached. But if you were not there, I would have never come here. I would stay in Shimla only. आजचा दिवस खूप काही देऊन गेला. दिल्लीच्या उखाड्यापासून हिमाचलच्या थंड हवेत पोहोचेपर्यंत प्रत्येक किलोमीटरने एक नवीन अनुभव दिला. आणि आता आम्ही पोहोचलो होतो कुफरीमध्ये, पर्वतांच्या सानिध्यात. उद्याच्या आणखी एका सुंदर दिवसाची वाट पाहत. पण ही तर फक्त सुरुवात होती, कारण पुढचा प्रवास आम्हाला घेऊन जाणार होता आणखी आत, हिमाचलच्या हृदयात.